झेड ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर पालक व विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा जो MBBS साठी होणारा सेकंड राऊंड कंडक्ट झालेला आहे, सेकंड राऊंडचा रिझल्ट काल रात्री पब्लिश झाला। तर ह्या रिझल्टमध्ये MBBS साठी कट ऑफ किती गेला आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओमध्ये आपण वेदांता मेडिकल कॉलेज, जे की पालघरमध्ये स्थित आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही, या कॉलेज सोडून दुसऱ्या सर्व कॉलेजेस जी लोएस्ट आहे त्याचा कट ऑफ किती गेला ते पाहू। ह्या राऊंडलाही कमी कट ऑफ गेलेला आहे। आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपण सर्वात पहिल्यांदा लास्ट इयरचं कंपॅरिझन केलं तर ह्या इयरमध्ये किंवा ह्या वर्षी सेकंड राऊंडचा कट ऑफ कमी गेलेला आहे। आता जी ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे मार्क 476 होते व 82,831 ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्याचा होता त्याला MBBS ची सीट ही अलॉट झालेली आहे। तर ओबीसी कॅटेगरी असेल 475 मार्क्स व 83,608 ऑल इंडिया रँक पर्यंत सीट ही अलॉट झालेली आहे। ज्या विद्यार्थ्याची विजे कॅटेगरी होते व त्यांनी रिझर्व्ड मधून फॉर्म भरला असेल 463 मार्क्स व 1,01,375 ऑल इंडिया रँक पर्यंत सीट अलॉट झालेली आहे। SCBC साठी 475 मार्क्स व 83,840 ज्याचा ऑल इंडिया रँक आहे त्याला सेकंड राऊंड मध्ये सीट अलॉट झालेली आहे। आता SC कॅटेगरीमध्ये खूप कमी कट ऑफ जातो। SC व ST चा कट ऑफ हा खूप कमी जातो। 419 मार्क्स कट ऑफ गेले आहे। 1,75,108 ऑल इंडिया रँक त्या विद्यार्थीची आहे। ST कॅटेगरीसाठी 328 मार्क्स पर्यंत कट ऑफ गेलेला आहे। 3,68,383 मार्क्सवर देखील ST कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेली आहे। NT1 कॅटेगरीसाठी 463 मार्क्स 1,43,997 ऑल इंडिया रँक पर्यंत सीट ही अलॉट झालेली आहे। आता NT2 कॅटेगरीसाठी 477 मार्क्स 82,138 ऑल इंडिया रँक असेल तर NT2 कॅटेगरी मधील विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली आहे व NT3 कॅटेगरीमध्ये 476 मार्क्स मध्ये सीट अलॉट झाली आहे। 82,581 त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा होता। आता आपण विचार केला तर 5 ते 6 नवीन MBBS कॉलेजेस थर्ड राऊंड मध्ये येणार आहे, थर्ड राऊंड मध्ये। त्यामुळे अजूनही कट ऑफ हा साधारण 5 ते 6 मार्क्सने कमी होऊ शकतो किंवा खूप असे विद्यार्थी असतात त्यांना कॉलेज आवडले नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये फेल जातात किंवा त्यांना रिपीट करायचे असते किंवा कॉलेज आवडले नसले, या कारणांमुळे सीट ह्या वॅकंट राहतात। त्यामुळे सीट वॅकंट राहिल्या तर तिथे आपलं ऍडमिशन होऊ शकतं। आता थर्ड राऊंड हा साधारण 10 ते 12 दिवसानंतर कंडक्ट होईल व त्यानंतर स्ट्रे राऊंड्स कंडक्ट होतील। जास्त सीट्स वॅकंट राहिल्या तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्पॉट राऊंड ही कंडक्ट केला जाईल। अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। आता तुम्हाला कमी मार्क्स असतील व MBBS करायचं असेल तर तुम्ही एकतर मॅनेजमेंटचा विचार करू शकता किंवा आउट ऑफ स्टेट चाही विचार करू शकता। या दोन्ही मधूनही तुम्हाला सीट अलॉट होऊ शकते। जर तुमचं बजेट असेल 70 ते 80 लाखापर्यंत तर तुम्ही UP असेल, झारखंड असेल, MP ह्या साईडला ऍडमिशनचे प्रयत्न करू शकतात किंवा बजेट जास्त असेल तर महाराष्ट्रात देखील तुम्ही MBBS चा विचार हा मॅनेजमेंटने करू शकता। तुम्हाला काही डाऊट्स असतील तर 9730898960 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील। अदरवाईज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा व इथून पुढे काही प्रॉब्लेम असेल आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।